बॉल पास करायचा बॉल व्हॉलेंटियर्स बॉल पास करा कॉम्बॉक्सच्या मागे बॉल गेला व्हॉलेंटियर कॉमेंट्री बॉक्सच्या मागे बॉल गेला करण शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय दीपकने काय कमालीचे षटक सेमीफिनाले 2 मध्ये हाताळले फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा गडी बाद एका षटकाची होतीये समाप्ती किंवा शॉर्ट ब्रेक देऊया ध्वनी यंत्रणेला संधी होऊन जाऊ दे एक मंत्रमुग्ध संगीत इथे मात्र आपण पाहतो अर्थातच धावफलक स्थिरावले 3 या स्कोर कार्डवर इथे मात्र दांडी 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 गुल या डीजे एक जागा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहिलं पडासूचे प्रयत्न तिथे झाले धावफलक 4 या स्कोर कार्ड वरती आहे 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय धावफलकामध्ये अजूनपर्यंत संतगती आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती धावा 4 इथे मात्र चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय
येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलक स्थिरावलाय पूर्णपणे 4 या आकड्यावर. चला प्लीज घाई करायची 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. थोडंसं ऑलरेडी आपण पाहिलं टेक्निकल इश्यूमुळे लेट झालाय. इथे मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. शाकीर बास झाल्यानंतर पूर्णपणे आता जबाबदारी कुठेतरी सोहेलवरती असणार आहे. त्याला मात्र एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन करावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सोहेलचा विकेट महत्वाचा युवा टायगरसाठी. दोन्ही संघ माईला एकाला धावा ठोकायच्या आहेत, एकाला धावा रोखायच्या. सेमीफिनाले 2 सुरू आहे. आपण पाहतोय वेऊर चषक 2025चा सेकंड सेमीफिनाले. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा आलेख 5 या स्कोरकार्ड वरती आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. जेव्हा शॉर्ट ब्रेक देऊया डिस्क जॉकीला संधी आहे. डीजे वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टाना टाना रजे उरू नको, टाना टाना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा युवा टायगर संघाचा अर्थातच पाठीचा कणा दीपकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. स्वतः कर्णधार येतोय. इथे मात्र खराब बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. गोलंदाजाच्या पतझडीच्या टायमावरती क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं गरजेचं. 9+1 1-7 1 आणि धावफलकावरती आता धावा आहेत आपण पाहतोय 7. इथे मात्र आपण पहिला पडा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तिथे मिळेल आणि धावफलकावरती धावा आहेत 8. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. सेमीफिनाले 2 आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू फ्लाइट दिली होती तिथे. खराब फेकी परंतु बॅकअप आहे. बॅकअप महत्वाचं आहे. आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान आयुष्य महत्वाचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील. नॉट आउटचे संकेत तिथे येत आहेत. चला प्लीज निलेशजी वाणी सर आपण संपर्क साधायचा आहे. निलेश वाणी सर. इथे मात्र पॅडल स्वीप. जबीर खान सर आपल्याला सुद्धा विनंती आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जबीर खान सर आणि पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परिशीजी ठाकूर सर आपल्याला सुद्धा विनंती आहे कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि अजून कोणता जर पालघर बॉक्स क्रिकेटचा प्रतिनिधी इथे असेल तर आपण सुद्धा सदस्य जर आपण असतील तर आपण कॉम्बॉक्स किंवा मुख्य मंचावरती यायचे प्लीज. अर्थात चांद इथे उपलब्ध आहे. चांद आपण मुख्य मंचावरती या. दाबांचा विचार केला. धावफलक 12. षटक फेकून झाल्या 3.
चला पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडूंना, युवा टायगर संघाने पाण्याची व्यवस्था करायची आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी तिथे, बॅकअप डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. युवा टायगर डायरेक्ट हिट, बॅटर गॉन. यस, डिस्क जॉकी होऊन जाऊ दे. कॉमन पाणी पास करायचं युवा टायगर. चला सुरुवात करायची आहे. धावांचा विचार केला, धावफलक स्थिरावलय 12 या आकड्यावरती. 19 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा आहेत फक्त 12. गडी बाद झालेत आतापर्यंत तारापूर कलंदर, तारापूरचे 3. इथे चौकार येणार आहे, चौकार येणार आहे आणि हा चौकार या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का? बघू ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय. इथे मात्र दोन्ही पायाच्या मध्ये इंडिया गेट फॉर्मेशन एकदा परत बघूया. इंडिया गेट फॉर्मेशन झालं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय काय घडलंय. दोन्ही पायांच्या मधून इंडिया गेट फॉर्मेशन झालं. आपण पाहतो ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्क. आणि दोन्ही पायाच्या मध्ये इतका गॅप होता की एक ऑटो रिक्षा सुद्धा पास झाली असती आणि त्याच्यामुळे आपण पाहतो चौकार आलाय. 4 धावा महत्वाच्या आहे. टर्निंग पॉइंट ठरू शकतो का बघूया. इथे मात्र नाही सोहेल करतोय चुकी. शॉर्ट डाम पुल करण्याच्या नादामध्ये बॅटर बॅक टू द पवेलियन गॉन. यस, डिस्क जॉकी. इथे दांडी 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 गुल देव्या डिस्क जॉकीला संधी. मला बघते मी सायपाला लाईनीत घेतल का. थँक्यू रिजे, थँक्यू. तहूरला इंट्रोड्यूस केलं गेलं इथे. धावांचा विचार केला, धावफलकाचा आलेख
अजूनही थांबला टॅपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दीपक आणि दीपक मैदानाच्या आतमध्ये युवा टायगर साठी नेहमी दीपक म्हणून राहिलाय. विकेटचा पतन देऊया डिस्क जॉकीला संधी. गॉन थैंक यू. बैटिंग टीम का रेफरल है यहाँ पर और जरूर सॉफ्ट सिग्नल यहाँ पर आउट का है. चला प्रेम जॉइन हुआ थर्ड अंपायर प्रेम. पाहतोय OUT आउट रन आउटच्या रूपामध्ये झटका. थँक्यू डीजे मास्टर. युवा टायगरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा युवा टायगर साठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. धावांचा विचार केला 17 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत आतापर्यंत 6. शेवटचं अंतिम षटक. यावेळेस पहिल्या चेंडूवरतीच वैयक्तिक गेला टॅपचा फटका. खराब चेंडू होता, शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती हाय बॅकलिफ्टने केला टॅप. एका टीम मीटिंग मध्ये अर्थातच एकच टीम मीटिंग अलाउड आहे. प्लीज प्रत्येक बॉलवरती गॅदर व्हायचं नाहीये. इथे मात्र आपण पाहतो डॉट बॉल आहे. ब्रॅव्हो वरती थोडंसं प्रेशर दिसतंय. वेऊर चषकाचं प्रेशर आहे. समोर मात्र बॅटर अर्थातच आहे फरदीन, त्याच्या टॅपचं प्रेशर. इथे मात्र वाईट बॉल अर्थातच असणार नाहीये. वाईट बॉल साठी तिथे मागणी केली जाते परंतु वाईट बॉल असणार नाहीये. इथे मात्र टॅपचा फटका आता होणार आहे सक्सेसफुल. फरदीनने केले या षटकामधली दुसरी एअर स्ट्राईक. येतो चौकार 4 या डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आणि फरदीन मैदानाच्या आतमध्ये सांगतोय युवा टायगर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 चौकार धावफलक 25. इथून जर 30+ धावा झाल्या तर या सामन्यामध्ये मजा येणार आहे. कारण तारापूर कलंदर तारापूर हे संघाकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे तर एक चांगला द्वंद्व चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष पाहायला मिळेल. चला सुरुवात करा प्लीज ब्रॅव्हो. काही करायची आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू बाकी आहेत 2. इथे चांगला चेंडू यष्टीरक्षक करतोय चुकी. मात्र झेल बाद बॅटर गॉन. अजून एक झटका लागतोय. तब्बल धावांचा पाठलाग करायचा आहे. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. जेव्हा शॉर्ट ब्रेक मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस डिस्क जॉकी. पोरी बारीक
पोरी बारीक पासून माझा ताबा माडाचे पती पती भाऊ तुझे सगळे अलुरते माडाचे पती पती भाऊ तुझे सगळे अलुरते रुपया नाही खिशात ना रुबाब भारी तुला तर राहून कशी पडलू सुरुवात करा प्लीज दोन बॅटर ऑलरेडी आलेले आहेत चला सुरुवात करायची आहे पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका आपण पाहतोय एकदा धावफलकावरती आपण पाहतोय 27चा पाठलाग करायचा आहे शाकीरचं षटक ब्रॅव्हो 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 ब्रॅव्होला आपण पाहिलं सेन्सिबल क्रिकेट एका बाजूला शाकीर ज्याच्याकडे खूप चांगला अनुभव आहे सातत्याने चांगल्या लयमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला युवा टायगर संघाचा दीपक आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झालाय फलंदाजाला सरप्राईज केलंय एक्स्ट्रा बाउन्स तिथे आपल्याला पाहायला मिळाला चेंडूवरती आणि ही शाकीर मुलाची खासियत आहे क्विक टर्न सोबत मात्र कधी कधी चेंडू बाउन्स होताना सुद्धा आपल्याला दिसतोय इथे मात्र हलक्यात आपण पाहतोय सिंगल मिळणार आहे 3 धावा धावफलकावरती अर्थातच आहे 4 चेंडू फेकून झालेत हलकाने खेळून काढले तिथे धावफलक धावांचा विचार केला जाऊन पोहोचणार आहे 4 या स्कोर कार्डवर येणाऱ्या 25 चेंडूमध्ये अजूनही 23 ची गरज आहे इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय सेन्सिबल क्रिकेट टेम्परामेंट दाखवलाय क्रिकेटमध्ये महत्वाचा अर्थात शब्द असेल टीचा अर्थ टेम्परामेंट आणि तोच टेम्परामेंट दोन्ही बॅटर दाखवत आहेत संयम दाखवणं गरजेचं आहे काळाची गरज सुद्धा सध्या तीच आहे तर दुसऱ्या बाजूला तारापूर कलंदर तारापूर एला इथून ब्रेक थ्रू झटका पटकावणं गरजेचं आहे जर या मॅच मध्ये आणि वेऊर चषकामध्ये टिकून राहायचं असेल तर इथून विकेट घेणं गरजेचं आहे
ते मात्र चांगला कॉट दीपक नावाचा फलंदाज सस्त्यामध्ये बॅक टू द पवेलियन आणि पुन्हा एकदा तारापूर कलंदर बॅक इन टू द गेम. यस डीजे. चला प्लीज स्पीडअप करा. ऑलरेडी फलंदाज आलेले आहेत. सुरुवात करायची आहे. बॅटर आलेल्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोनूला इंट्रोड्यूस केलं गेलंय. तिथे मात्र पाहतो हलक्या हाताने फक्त खेळून काढले. तिथे धावफलक 6 या आकड्यावरती आहे. बाबांचा विचार केला. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 22 चेंडूमध्ये अजून 21 धावांची गरज आहे. ब्रॅवो मात्र शांत संयमी खेळी तो दाखवतोय. अजून एक सिंगल आणि धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती आहे. मॅच अजूनही क्रुशल आहे. इथून जर एखाद दुसरा विकेट आला तर तारापूर कलंदर पूर्णपणे डॉमिनेट करेल आणि इथून जर एखाद मोठा फटका आला युवा टायगरसाठी किंवा छोटीशी 4 ते 5 धावांची पार्टनरशिप आली तर पूर्णपणे युवा टायगर या सामन्यामध्ये आपल्याला वरचढ दिसणार आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतो. वेऊर चषकाची दुसरी सेमीफिनाले. हलक्या हाताने पुन्हा एकदा फक्त स्क्वेअर कट केलं. सिंगल येतोय तिथे. धावांचा विचार केला. धावफलक 8 या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इथे मात्र सोहेलला पाहतोय. वडकट उडता हुआ सोहेल आपण पाहिलाय. एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उडता हुआ सोहेल आणि म्हणूनच म्हटलं जातं हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. कमी धावा डिफेंड करताना तारापूर कलंदर एला कमबॅक करून दिलाय सोहेलच्या झेलने. वडकॉट ब्रॅवो होतोय बाद. सोहेलचं कौतुक करावं लागणाऱ्या फटक्यामध्ये कोणतीही कमी नव्हती परंतु सोहेल नावाची भिंत मैदानाच्या आतमध्ये आणि उडता हुआ सोहेल आपण पाहिलाय. रनबॉल इक्वेशन ज्या कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे आपण या सामन्यापासून थोडस लांब उभं राहायचंय. अकमल शेख सरांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक सोहेलसाठी आलाय. मॅच अजूनही बाकी आहे. इथे मात्र आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. षटक समाप्त झालाय. धावांचा विचार केला. धावफलक 8 या आकड्यावरती आहे. 18 मध्ये अजूनही 19 ची गरज आहे. स्पीडअप करा. गोलंदाजी मार्क वरती विना चर्चा शाकीर मुल्लाला इंट्रोड्यूस केलं गेलंय.
अश्विनजी शेनॉय सर आपण पाहतो डबल इन्शुरन्स सर्व्हिसचे अर्थातच त्यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलाय सोहेल साडी. इथे मात्र वाईट बॉल आहे, इथे मात्र वाईट बॉल आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. कधी फलंदाज हवी तर कधी गोलंदाज हवी, कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज, कधी तारापूर तर कधी युवा टायगर बोईसर. इथे चांगला चेंडू आहे. प्लेड स्विंग अँड मिस तर झालाय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. शाकीर मुल्ला कमी धावा डिफेंड करताना कुठेतरी अजूनपर्यंत अडचणीच्या आडोशामध्ये युवा टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचंय. 17 मध्ये अजूनही विचार केला तर 18ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतो सिंगल रन परिपूर्ण होते. इथे प्लेड स्विंग अँड मिस. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय, अजून एक डॉट बॉल येतोय. तारापूर कलंदरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. हलका तरी खेळून काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी तिथे. इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. 2 धावा. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. येणाऱ्या अजूनही 14 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. कधी सामना तारापूर कलंदर तारापूर ए कडे तर कधी सामना युवा टायगर बोईसर कडे. आपण पाहतो वेऊर चषक 2025 चा ग्रँड सेमीफिनाले 2. चला प्लीज युवा टायगर आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपल्याला वरती बसायचंय खेळाडू कक्षाने, अर्थातच वरती बसायचंय खेळाडू कक्षाच्या. इथे स्टंपिंगच्या माध्यमातून बॅटरला जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. गॉल. स्क्रीनवरती आपण पाहतोय अर्थातच प्रेक्षक राजा एन्जॉय करतायत. पण प्रेक्षकांना सुद्धा हेच पाहिजे असं चांगलं क्रिकेट. 12 मध्ये 14. थँक्यू रुजे, थँक्यू. 12 मध्ये 14ची गरज आहे. विहान डीजेच्या माध्यमातून अप्रतिम मेजवानी संधी आपल्याला पोहोचवली जाते अर्थात डिस्क जॉकी. चला अंपायर मॅच सुरू करा प्लीज.
चला प्लीज तारापूर सुरुवात करायची आहे प्लीज. गोलंदाजी मार्क वरती फरदीन हरदीन आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आजचा दिवस जर फरदीनला गाजवायचा असेल तर या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिला चेंडू सटीक ॲक्युरेट निशाणावरती आलाय. सिंगल येतोय. इथे मात्र शॉर्ट बॉल रनआउटची संधी तिथे आहे. रेफर केले गेले सॉफ्ट सिग्नल सर, सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. अंपायर रेफरल आहे, अंपायर रेफरल आहे. इथे मात्र आपण पाहतोय OUT आउट गॉन. सॉफ्ट सिग्नल अर्थातच चला प्लीज OUT आउट दिले. हलक्या हाताने तिथे स्लाइस केलं. फक्त बाबांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 9 मध्ये 12ची गरज आहे. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. फरदीनच्या या षटकाने कहाणीमध्ये आणलाय ट्विस्ट. 8 मध्ये 12ची गरज आहे. एका बाजूला तारापूर कलंदर तारापूर हे, तर त्यांच्या विपक्ष आपण पाहतो युवा टायगर बोईसर. 8 मध्ये 12ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. क्रुशल मॅच आपण पाहतोय, त्याचं औचित्य आहे वेऊर चषक 2025 ची शेवटची ग्रँड फिनालेची रजनी, आणि ग्रँड फिनालेच्या रजनीमध्ये मेगा सेमीफिनाले आपण पाहतोय. इथे मात्र शॉर्ट बॉल, त्याच्यावरती संधी होती. सिंगल मिळणार आहे तिथे लेग बाईची. सात मध्ये 11ची गरज आहे. चित्त थरारक सामना. प्रेक्षकांच्या अर्थातच हृदयाचे ठोके आपल्याला कॉम्बॉक्स पर्यंत ऐकायला येत आहेत. तारापूरच्या प्रेक्षकांना वाटतं की तारापूर जिंकेल, दुसऱ्या बाजूला युवा टायगरच्या प्रेक्षकांना वाटतं की अर्थातच युवा टायगर जिंकेल, परंतु जे प्रेक्षक इथे क्रिकेटसाठी आले त्यांना वाटतं बॉल आउट होऊन जाऊ दे. 7 मध्ये 11ची गरज आहे. चित्त थरारक सामना आपण पाहतोय. फडका चांगला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बॉर्डर स्टॉप.
शाहीबाजला आपण तिथे पाहिलं महत्वाच्या धावा वाचवल्या गेल्यात. वॉटर फिल्डिंग उच्च कोटीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले. सहा मध्ये 10 धावांची गरज आहे. विकेटचा विचार केला 7 गडी बाद झाले तारापूर कलंदरचे आणि युवा टायगर संघाचे 4 गडी बाद झालेत. तर याचा अर्थ 6 मध्ये 9 सुद्धा आपण काढले तर विजय होऊ शकतात. फक्त एक अट आहे की आपल्याला विकेट जास्त गमवायचे नाहीयेत. मात्र वाईट बॉल येतोय. इथे मात्र आपण पाहतोय 6 मध्ये 9 धावांची गरज आहे. सहा मध्ये 9ची गरज आहे. वाईट बॉल आहे. सारी सुरुवात अज्जू मात्र आपण विचार केला कालच्या रजनीचा हिरो ठरलाय. वाईट बॉल 1 के 7. तर जर आहे का बघावं लागणार आहे. सिग्नल बघावं लागणार नाही. सिग्नल आपण पाहतो वाईट बॉल नाहीये. सिग्नल बघावं लागणार आहे. सिग्नल आपण पाहतो लेग 22. चला अजून एक महत्वाची सूचना आहे. मॅच संपल्यानंतरही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 4 मध्ये 7 ची गरज आहे. 6 धावा जरी काढल्या आणि विकेट जर आपण जास्त गमवले नाही तर आपण विन होऊ शकता. जर तोडला महत्व नाहीये. धावा कराव्या लागतील. संघर्ष करावा लागणार आहे. यशासाठी कोणतंही शॉर्टकट नाहीये. स्वीप क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फलक आता 3 मध्ये 6 ची गरज आहे. 5 धावा जरी आल्या तरी विजय होऊ शकतात आपण. कारण तारापूर कलंदर तारापूरचे 7 गडी बाद झालेत. तीन मध्ये 6 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. एका बाजूला तारापूर कलंदर तारापूर आहे तर त्यांच्या विपक्ष युवा टायगर. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके धडधड 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 करून वाढताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला युवा टायगर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय तारापूर कलंदर तारापूर आहे. मेगा सेमीफिनाले पॅराडाईज बोईसर संघासमोर 2 हात लढीची जे घेण्यासाठी या एडिशन मध्ये कोणता संघ असणार आहे बघावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय वाईट बॉलचे संकेत येत आहेत. सॉफ्ट सिग्नल वाईटचा आहे. रेफरल कशासाठी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. कॅच साठी रेफरल नाहीये. जर कॅचचा रेफरल असेल वाईटचा रेफरल आहे. चला आपण पाहतोय अंपायर्स कॉल असणार आहे कारण चेंडू तिथे स्क्रीनवरती विजिबल झाला नाहीये.
आपल्याला स्क्रीनवरती दिसणार टेक्नॉलॉजी आपल्याकडे लिमिटेड असते मित्रा. 2 कॅमेरानिशी आपण पाहतोय. आपला रिव्ह्यू अजूनही बाकी आहे कारण तो अंपायर रेफरल आहे. अंपायर कॉलवरती डिसिजन गेलाय.